जगामधील 3 माणसांपैकी एक माणूस एकतर भारतीय असतो किंवा चीनी असतो। एवढं मोठं मार्केट असूनही अमेरिकेच्या ट्रम्प तात्यांनी या दोन्ही देशांशी पंगा घेतला। त्यामुळे आता भारत चीन या दोन्ही देशांनीही आपलं वैर विसरून अमेरिकेला धडा शिकवायचं ठरवलंय। खरंच असं होईल का? पाहूया याबद्दलचा हा विशेष रिपोर्ट। जगाच्या अर्थकारणात रशिया, अमेरिका आणि चीन या सुपर पॉवर्समध्ये सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईत अख्खं जग ओढलं जात आहे। युक्रेन, गाझा तर युद्धाच्या आगीत होरपळत आहेत, तर भारतासारख्या देशाला अमेरिकेच्या 50% टॅरिफचा शॉक लागलाय। पण अमेरिकेच्या या दादागिरीला शह देण्यासाठी भारत आणि चीन या सख्खे शेजारी देशांनी आपल्यातला संघर्ष विसरून चक्क मैत्रीची भाषा सुरू केली। भारत आणि चीनमध्ये नक्की काय घडतंय ते समजून घेऊ। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे भारत दौऱ्यावर आले। त्यांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली। भारत चीनमधील सीमावाद सोडवण्यासाठी एक तज्ञ समिती स्थापन होणार। विद्यार्थ्यांना व्हिसा, विमान सेवा आणि व्यापार पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणार। पंतप्रधान मोदी 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी चीनच्या दौऱ्यावर जाणार। गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत चीनमधील बिघडलेले संबंध पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत। वांग यी यांची भारत भेट आणि मोदींचा चीन दौरा हे त्यासाठीच महत्त्वाचं आहे। अमेरिकेच्या टॅरिफखोर धोरणांना वेसण घालण्यासाठी दोन शेजारी देशांनी केलेला हा प्रयत्न ही एक मोठी आंतरराष्ट्रीय घडामोड म्हणून पाहिली जाते। यासाठी नक्की काय कारणं आहेत हे समजून घेऊ। अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढता तणाव आणि व्यापार युद्धामुळे चीनलाही भारतासारख्या बाजारपेठ असलेल्या मित्राची गरज आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादल्यानंतर चीननं भारताची बाजू घेतली। त्यामुळे चीनकडे मैत्रीचा हात पुढे करणं भारतासाठी महत्त्वाचं आहे। चीनकडनं भारताला आधुनिक तंत्रज्ञानाची आणि गुंतवणुकीची अपेक्षा आहे। जवळपास 80% विशेष खतांचा पुरवठा चीनकडनं होतो। त्यामुळे भारतातील शेतीसाठी ही खतं महत्त्वाची आहेत। भारत आणि चीन हे दोन देश दक्षिण आशियातील मोठे देश आहेत। जगाच्या बाजारात दक्षिण आशियाची ताकद दाखवणं हा एक मैत्रीचा हेतू आहे। गेल्या काही वर्षातील तणावामुळे बिखरलेला व्यापार, पर्यटन आणि सांस्कृतिक संबंध पूर्ववत होण्यामध्ये दोघांचाही फायदा आहे। चीनला एका नवीन बाजारपेठेची गरज आहे आणि भारताला पण नवीन इन्व्हेस्टमेंट्स आणि AI आणि क्लीन एनर्जी सारख्या टेक्नॉलॉजीजमध्ये इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, जे आपल्याला चीनकडनंच येऊ शकतं। ह्याच्यामध्ये अमेरिकेचे काहीही रोल राहिलेला नाहीये, कारण की अमेरिका आता एक प्रोटेक्शनिस्ट मोडमध्ये गेले असल्यामुळे भारत चीन संबंधावरती त्याचा परिणाम झालेला आहे आणि आपल्याला ह्या इन्व्हेस्टमेंट्स चीनकडून मिळतील अशी कदाचित भारताची अपेक्षा असावी। आत्ताच्या वांग यी यांच्या भेटीनंतर द्विपक्षीय डायरेक्ट विमान सेवा पुन्हा सुरू होईल असं वाटतंय आणि त्याचबरोबर स्टुडंट विजाज आणि इतर ज्या गोष्टी मागे पडल्या होत्या त्या पुन्हा एकदा सुरू होतील। नेहरूंच्या काळात हिंदी चीनी भाई भाईचे वारे असताना सुद्धा चीननं मैत्रीमध्ये दगाफटका केला होता। त्यामुळे आता या नव्या मैत्री पर्वात भारत चीनचं ताकही फुंकून पिणार इतकं मात्र नक्की। पण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नियमानुसार ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणानंतर भारत आणि चीन यांच्यातील चर्चांना वेग आलाय। अक्साई चीन, स्ट्रिंग ऑफ पर्ल्स, गलवान आणि भारत चीन संघर्षाचा इतिहास पाहता या नव्या घडामोडी काय वळण घेतात हे येणारा काळच सांगेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।